नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. 1 मे कामगार दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी ठीक 11 वाजता साईबाबा चौक गणेश मंदिर या ठिकाणी राष्ट्रवादी कामगार सेल शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी कामगार सेल महाराष्ट्र ट्रेड युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन संचू यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात विडी व यंत्रमाग कामगारांचा कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फेटा बांधून व खाऊ देऊन कामगारांचा सन्मान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून काम करून त्यांचे उदरनिर्वाह करीत असलेले अंबिका कलवाले, लक्ष्मी कोंडा, अन्नपूर्णा गुंडला, उमा सत्तारवाले, दीपिका दिलवेंडले, अंबाबाई धुळम, कविता लक्षेट्टी, कौशल्या सोनगिवले, सिद्धलिंग कट्टे, सोमनाथ कनकी, सतीश गोरंटला, नरसिंग संगा आदीसह कामगारांचे यावेळी सन्मान करण्यात आले. डॉक्टर गोवर्धन संचू याप्रसंगी बोलताना म्हणाले, महायुतीचे सरकार आल्यापासून विडी कामगार व यंत्रमाग कामगारांना न्याय मिळत दिसत नाही. या उलट कामगार कायदे मोडीत काढत आहेत. विडी कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यास कामगार मंत्री निष्क्रिय ठरले. यंत्रमाग कामगारांना देखील कल्याणकारी महामंडळ स्थापन करून न्याय मिळवून देण्यात देखील निष्क्रिय ठरले. त्यामुळे कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने तीव्र आंदोलने करण्यात येईल असे डॉक्टर गोवर्धन संचू यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र फलमारी यांनी तर आभार बालाजी गंगुले यांनी मानले आहे. देशाध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे तसेच सोलापूर शहराचे अध्यक्ष माननीय महेशजी गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिनानिमित्ताने तसेच 1 मे कामगार दिनानिमित्ताने कष्टकरी कामगार, विडी कामगारांचा तसेच यंत्रमाग कामगारांचा या ठिकाणी सन्मान केलेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून हेच काम करत त्यांनी जीवन जगत आहेत. यंत्रमाग कामगार देखील 50 वर्षापासून हेच काम करत आहेत. विडी कामगार माता भगिनी देखील गेले 40 ते 50 वर्षापासून काम करून त्यांचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु आताचे सरकार जे महायुती सरकार आहे, भाजपा सरकार, आजपर्यंत कामगारांकडे लक्ष दिलेलं नाही आहे. कामगारांचे कुठलेही कायदे अस्तित्वात नाहीत. कामगारांचे कायदे मोडकळीस करत आहेत. भाजप सरकार आल्यापासून कामगारांना न्याय मिळायचं बंदच झालेले आहे. कामगारांना किमान वेतन मिळत नाही. कामगारांना कुठलाही सुरक्षा कायदा नाही आहे आणि जेणेकरून कामगार आजच्या परिस्थितीसुद्धा 50% उपासमार्गाने जीवन जगत आहेत. कुठलाही कायदा सक्षम नसल्यामुळे त्यांना न्याय मिळायचा विषयच नाही आणि न्याय मिळताना दिसत नाही. तरीसुद्धा आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने शरद पवार साहेबांचा एकच विषय म्हणणं आहे की महिला कामगारांना आपण त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा. आपला पक्ष न्याय देण्यासाठीच विचार करेल. म्हणून ज्यावेळी माननीय शरदचंद्र पवार साहेब महिलांचा विचार करून 50% आरक्षण स्वतः शरदचंद्रजी पवार साहेबांनी अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे आज काहीतरी महिला कामगारांना किंवा महिलांना थोडा न्याय मिळताना दिसत आहे. तरी पुढील भविष्य काळात विडी कामगारांच्याबद्दल भाजप महायुती सरकारने विचार करून निदान किमान वेतन तरी लागू करावा हीच विनंती करीत आहोत. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार.